आलो होतो. त्या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमातून बँकेमधून कर्ज आणि कर्जाचं जे व्याज आहे ते व्याज महाराष्ट्र शासन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देईल असा निर्णय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,80,000 पेक्षा जास्त लाभार्थी करण्यामध्ये यशस्वी झालो. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये 18,000 मराठा उद्योजक त्या ठिकाणी झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसापासून सातत्याने जिल्ह्यातल्या महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी येत होत्या आणि या तक्रारी इतक्या गंभीर होत्या की नवीन व्यवस्थापकीय संचालक एमडीनी एकेबोलपणे काही निर्णय घेतले. महामंडळ म्हटलं तर अधिकारी एमडी असतील, चेअरमन मध्ये संवाद असून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पण चर्चा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. परंतु एमडीने कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता मराठा समाजाच्या लाभार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेतला. आता या निर्णयामध्ये असा एक निर्णय झाला की 2024च्या अगोदरचे प्रमाणपत्र अचानकपणे रद्द केले, 2025चे प्रमाणपत्र अचानकपणे रद्द केले. त्याचबरोबर जे नवीन महामंडळाचे एलवाय ज्याला आम्ही प्रमाणपत्र म्हणतो एलवाय ते एलवाय पण त्यांनी त्या ठिकाणी रद्द केले. आता एलवाय मध्ये जी नवीन अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती जर आपण पाहिली तर त्या अटी शर्तीमुळे त्या ठिकाणी सामान्य मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही. काल धाराशिव असू, बीड असू, जालना असू, छत्रपती संभाजीनगर मध्ये असे लाभार्थी मिळाले की त्या लाभार्थ्यांना 6 वेळेला त्यांना प्रमाणपत्र रिजेक्ट करण्यात आलं. प्रत्येक वेळेला काही त्रुटी. एक गंभीर प्रमाणपत्रामध्ये नवीन प्रमाणपत्रामध्ये मागणी काय आहे, जर 15 लाखापर्यंतचं कर्ज हवं असेल तर कमीत कमी 5 लाख ते 6 लाखाचं तुमचं वार्षिक उत्पन्न दाखवा. ग्रामीण भागातला मराठा समाजाचा तरुण ज्याची शेती ही कुठेतरी वडिलांच्या नावावरती, आईच्या नावावरती किंवा आजोबांच्या नावावरती आहे, अशा परिस्थितीमध्ये तो उत्पन्न दाखवणार कुठून? आणि ही योजना नवीन तरुणांचे उद्योजक घडवण्याकरिता होती. माझ्याकडे आज दिवसभराच्या चर्चेमध्ये आज एक छोटस उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सांगोला जिल्ह्यातील एक प्रकरण माझ्याकडे आलं होतं की माधुरीताई अनिल यांनी 2025ला 7व्या महिन्यात कर्ज काढले. त्यांचं कर्ज मंजूर कधी झालं? 13/2/2026ला. त्यांना किती कर्ज मिळालं तर 15 लाखाचं कर्ज मिळालं. आता नवीन एमडीनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 2025च्या अगोदरचे एलवाय त्यांनी थेट रद्दच केले. अहो, 3ऱ्या महिन्यामध्ये त्याचं कर्ज मंजूर झालं आणि ज्या वेळेला तो कागदपत्र अपलोड करायला गेला त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं की तुझा एलवायच रद्द केला. म्हणजे सामान्य लाभार्थ्यांचं आणि महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये किती मोठा गैरसमज झाला. सामान्य लाभार्थ्यांचं म्हणणं काय आहे की हे शासनाने केले. महामंडळाचे एमडी कुणाचे तर शासनाचे. आज शासन कोण चालवतं तर राज्याचे मुख्यमंत्री. म्हणजे जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक अंतर निर्माण व्हावं, मराठा समाजाने आंदोलन करावं याच हेतूने महामंडळाचे एमडी काम करतात. अजून एक प्रकरण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. एक दुग्ध व्यवसायाचं प्रकरण माझ्याकडे आलं. 12व्या महिन्यामध्ये 2025ला 12व्या महिन्यामध्ये 5व्या तारखेला त्यांनी एलवाय रिन्यू केला. 25/12/2025ला बघा 25 तारीख म्हणजे डिसेंबरची आपण नाताळची सुट्टी म्हणतो त्या दिवशी त्याला कर्ज मंजूर झालं किती 10 लाख रुपये. आणि जानेवारी महिन्यामध्ये एमडीने काय सांगितलं 25च्या अगोदरचं ज्यांचं कर्ज मंजूर झाले असतील आणि जरी त्यांनी कागदपत्र अपलोडच केले नाही तर त्यांचं एलवाय डिलीट होणार. अहो, पहिला हप्ताच माणसाने भरला नाही आणि त्याचा एलवाय जर डिलीट केला तर ज्या माणसाने महाराष्ट्र शासन देवाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवून अण्णासाहेब पाटील योजनेमधून लाभ घेतला माणूस मरेल की.
म्हणजे परिस्थिती अशी झाली, माझ्याकडे हे सगळे जे अर्ज आलेत ना, हे अर्ज जर तपासले तुम्ही तर प्रत्येकाला 10 लाख 15 लाख कर्ज बँकेने दिलेलं आहे. आणि या सगळ्यांची प्रकरणं महामंडळाच्या एमडीने एकदम द्वेषपोटी सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी रद्द केली. म्हणजे कमीत कमी 5 ते 7 कोटीचं हे सगळं बजेट केले. म्हणजे काय झालं, मराठा समाजाने शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं, मराठा समाजाने शासनाच्या विरोधातल्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्यामध्ये आंदोलन करावं, अशा हेतूने महामंडळाचे संचालक एमडी यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आज साधारण सर्व मराठा समाजाची भावना समजून घेण्यासाठी आज बैठक घेतलेली आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून उद्या आता आम्ही विखे पाटील यांनी विशेष उपसमितीची बैठक घेतली. मी 5 जिल्ह्यातले जे माझ्याकडे लोकांचे अर्ज ते गट्टे घेऊन जाणार आहे आणि त्यांना दाखवणार आहे की म्हणलं मराठा समाजातून जन्मलेला अधिकारी मराठा समाजाच्या जीवावर जर उठला असेल तर मग याला शासन म्हणून आपण काय कारवाई करणार आहोत, आणि जर शासनाची प्रतिमा खराब होणार असेल तर या एमडी वरती काय कारवाई करणार आहात, आणि याची चौकशी कोणी करणार आहे का नाही, की एमडीला कोणी अधिकार दिला प्रमाणपत्र रद्द करण्याचा. या सगळ्या विषयावरती आज मी या जिल्ह्यामध्ये बैठक घेतलेली आहे. एमडीचं नाव विजयसिंह देशमुख आहे. एक म्हणजे सातारा जिल्ह्यातले मान खटावचे आहेत. ज्या वेळेला एमडीने स्वतःहून मराठा द्वेषी निर्णय घेतलेले त्यावेळेला मी लेखी पत्र दिलेले आहे आणि म्हटलं तुमच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचं नुकसान होणार. आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी सदैव मराठा समाजाच्या वेगवेगळ्या विषयावरती पाठबळ दिले अशा मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होणार. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं नाव खराब होणार. उपमुख्यमंत्री सुमित्राताई वहिनी म्हणजे पवार यांचं नाव खराब होणार. म्हणजे शासनाचं नाव मराठा समाजामध्ये खराब होणार आहे. परंतु या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारे भान न ठेवता कुठल्याही प्रकारे माझं न ऐकता त्यांनी अंमलबजावणी केली ते दुर्भाग्य. की जानेवारी पासून आतापर्यंत एकही कर्जाच्या हप्त्याची महामंडळामधून योग्य डिपार्टमेंटकडे विभागाकडे आपल्या महामंडळाला किती पैसे लागणार आहेत त्याची माहिती वेळोवेळी व्यवस्थितपणे देणं गरजेचं होतं. एमडीने जाणीवपूर्वक नक्कीच पत्रावळी दिली परंतु त्याचा पाठपुरावा केला नाही. शासनाला असं काहीतरी भासवलं की जेणेकरून आम्हाला योग्य निधी न मिळाल्यामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्याकरिता सरकारमधून शासनाकडनं आम्हाला पैसेच मिळाले नाही. परिस्थिती गंभीर आहे. काल 2-3 दिवसाच्या या सगळ्या आंदोलनामुळे आमदार अभिमन्यू पवारांचा फोन आला. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. उद्याच यथातथाची मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा करून अधिकचा निधी आणि अधिकाऱ्यांच्यामुळे शासनाची होणारी प्रतिमा डागण्याचं काम कारवाई करण्यात येईल असं मला विश्वास आहे. साहेब असं तुम्ही म्हणता की देशमुख मराठा पण लाडकी बहीण असेल किंवा या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याच्यामुळे अनेक योजनांवरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. कुठेतरी सरकारमधलेच मंत्री प्रमुख जे नेत्या ते त्यांच्यावरती दबाव टाकत नसेल कशावर, कारण या संदर्भातून मुख्यमंत्र्यांना काही अवगत करून दिले का आणि त्यांची काय प्रतिक्रिया? मी आमचे मराठा उपसमितीचे मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना गेल्या 5-6 महिन्यापासून ही वस्तुस्थिती सांगत आलेला आहे. त्यांनी पण 1-2दा एमडी देशमुखांना अवगत केलं की तुम्ही मराठा समाजाच्या विरोधी धोरण घेऊ नका. शासन मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये सकारात्मक आहे परंतु वारंवार सांगून देखील पण त्यांनी निर्णय घेतले नाही. शेवटला आता मुख्यमंत्र्यांशिवाय मला पर्याय नाही आणि आता मुख्यमंत्र्यांना मी भेटून त्यांना वस्तुस्थिती सांगतो. आजकालच्या मुद्द्यावर मनोजरांगे पाटील यात्रा करतात तुम्ही देखील काय सध्या परिस्थितीमध्ये दिसत आहे, त्यांना काही ठिकाणी प्रमाणपत्र रद्द देखील घटना समोर. प्रमाणपत्र रद्दचा जो विषय आहे या संदर्भामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांनी व्हॅलिडिटी करायला अधिकारी उमेदवार गेले त्यांच्या व्हॅलिडिटी मध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या आणि म्हणून त्यांची व्हॅलिडिटी झाली नाही आणि म्हणून त्यांनी निवडून आल्यानंतर की त्यांचं ते पद किंवा ते रिझर्वेशन रद्द झालेलं आहे.
परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या मराठा समाजाच्या तरुणांनी योग्य कागदपत्रे दिलेली असतील, काही जातीचे पुरावे दिले असतील त्यांच्या आजोबांच्या नोंदीच्या, तर त्या पुराव्याच्या आधारावरती त्यांना जे सर्टिफिकेट दिले ते सर्टिफिकेट योग्य ठरेल, व्हॅलिडिटी ठरेल. तर ज्यांनी निवडणुकीच्या नावाखाली काहीतरी कागदपत्रामध्ये खराबोड केली असेल तर ते अडचण नाही, तो मुद्दा नाही की जे कोणी लाभार्थी आहे, जसं पवार जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्वीचे दाखले काढले तर पूर्वीच्या दाखल्यांचं जात पडताळणी होत नाही आणि त्याला अधिकारी सहकार्य करत नाही असं शेकडो तक्रारी गेली. त्याबद्दल आपलं काय म्हणणं असं ते असं काही असेल तर मला वाटतं विखे पाटील साहेब हे वारंवार जरांगे पाटील साहेबांशी भेटत असतात, बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या ज्या तक्रारी जेन्युइन आहेत, विखे पाटील साहेब मंत्री महोदय यामध्ये लक्ष घालतील. ज्या जिल्ह्यामध्ये जर व्हेरिफिकेशन वेळेवर होत नसतील तर त्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य ती समज त्या ठिकाणी दिली. साहेब कुठेतरी आपण या महामंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय आणि कुठेतरी मराठा उद्योग वाढवण्याचं काम गावागावामध्ये वाढवण्याचं काम करताय. त्यामुळे कुठेतरी तुमच्या अध्यक्षपदाला बाधा झाली किंवा तुमच्यावर कुठेतरी नकारात्मक प्रतिमा तयार व्हावी असं काही सरकारमधल्या मुद्द्यांचा घाट आहे का? कारण आपण पाहतो की मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध अशी काही घटक पद्धतीने काम करत आहे. अशातला काही हा प्रकार वाटतो का आपल्याला आणि पुढची भूमिका तुमची काय असणार जर काही अधिकाऱ्यांवर नाही कारवाई झाली तर? काही मंत्रिमंडळाचे मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावरती महामंडळाला जास्त निधी देतो अशा प्रकारे वक्तव्य या ठिकाणी झालेले आहे, परळीमध्ये झालेले बरेचसे. आणि मग असे काही मंत्र्यांनीच देशमुखांना हाताशी धरून काही अटी शर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय का? मुख्यमंत्री याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपासतील. कारण मुख्यमंत्री स्वतः सर्व जाती धर्माला घेऊन हे राज्य चालवतात, परंतु काही आमचे मंत्रीच आमच्याशी द्वेष वागतात. आणि माझ्या कामाच्या बद्दल स्पष्ट आहे की एवढे 4-5 वर्षामध्ये आम्ही कुठल्याच महामंडळामध्ये जबाबदारीमध्ये भ्रष्टाचार केलेले नाही आणि त्याच्यामुळे मला कसा त्रास होईल त्याच्यासाठी प्रयत्न करत असतील. पण त्यांना बेस्ट ऑफ लक. माझा नेता माझ्या खंबीर माझी भावना मराठा समाजाशी एकदम कटिबद्ध आहे, मला काही अडचणी येत. दादा तुम्हाला नाटक संघटनेचे प्रतिनिधी राहतात पण त्यांनी कोणती मतं मांडली, त्यांना काय समाजातील कुठल्या गोष्टीचा प्रकर्षण जमू नये नाही. आपले बरेचसे लोकांनी मुद्दे मांडले. आमचे रवीजी मोहिते होते, आनंद जाधव होते, किरण होते, त्याचबरोबर आमचे गायकवाड होते, रवींद्र चव्हाण होते. या सगळ्यांचा दोष काय होता की बँक जे आम्हाला कर्ज देते आणि हे कर्जाचं व्याजाचा दर शासन परत व्याज परतावा देण्यापेक्षा जास्त. पहिला. दुसरा एक अशी अडचण होती की मॉर्गेज मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, जे कोऑपरेटिव्ह बँकेचा तो नियम असतो. आणि तिसरा मुद्दा होतो की व्याज परतावा वेळेवर न आल्यामुळे मुलांचं सिबिल खराब व्हायला. त्याच्यामुळे एक खरी गोष्ट आहे की वेळेवर शासनाकडनं पैसे आले नाही तर व्याज परताव्यामुळे गडबड होऊ शकते. परंतु हे सगळे कागद आहेत ना, हे अधिकाऱ्यांची आहे. तर आम्ही जिल्ह्यामध्ये लोकांच्या बरोबर फिरून बँकेने कर्ज देण्यासाठी प्रयत्न करतो, तर अधिकारी अशी अटी शर्ती निर्माण करतात की त्या बिचाऱ्याचं कार्यक्रमच झाला पाहिजे असा विषय आहे. व्याज परतावा जो वेळेवर मिळाला नाही त्याला जबाबदार नेमकं कोणाला पकडण्यात येईल? काय असतं, शासनामध्ये एखादा बजेटमध्ये निधी निश्चित झाली आणि त्याच्यात काय सगळा निधी कधीच मिळत असतो. म्हणजे उदाहरणार्थ 1000 कोटी जर मंजूर झाले तर 1000 कोटी लगेच देतात. ते पहिले 200 कोटी देतात, मग त्या 200 कोटी मधून 150 कोटी खर्च करतो, 50 कोटी रिझर्व करतो आणि 200 कोटी खर्च केल्यानंतर परत नवीन मागणी अधिकारी करत असतो. आता हे जर मागणी वेळेवर झाली नसेल तर शासनाला काय एकच महामंडळ नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित मागणी झाली पाहिजे, त्याचा पाठपुरावाही झाला पाहिजे. आणि ही योजना नवीन आहे. शासनामध्ये प्रत्येक महामंडळाला बजेट आहे. आमचं महामंडळाला बजेट नसल्यामुळे ही अडचण आलेली आहे. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये सरकार यामध्ये काहीतरी चांगलं करू नका. प्रलंबित व्याज परतावा जो आहे तो कधीपर्यंत मिळेल? मला तर अपेक्षित आहे, आता उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, जे स्वतः या डिपार्टमेंटचे मंत्री पण आहेत अर्थ खात्याचे. आणि आम्हाला जे पैसे मिळणार आहेत त्याच्यातली 700-500 कोटी तरी पुढच्या 8-15 दिवसामध्ये जर मिळाले
तर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही महामंडळाच्या लाभार्थ्यांना ते देऊ. पहिला मुद्दा जे 2024 आणि 25च्या एलवायचा विषय आहे, या एलवायचा विषयी एमडीने स्वतः श्वेतपत्रिका काढून घेतलेला निर्णय जर बदलला नाही तर मग ते कारवाई करावं लागेल आणि त्यांना व्याज परतावा द्यावाच लागणार, कारण त्यांनी महामंडळाचा आधार करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याला योजनेपासून आपण अनेक सोडू शकतो. जरांमध्ये जे आंदोलन करतात त्या आंदोलन सातत्याने ते राष्ट्रीयकरण मुख्यमंत्र्यांच्या व्यवस्थेत किंवा मुख्यमंत्र्यांच्या भूमिका मांडतायत. आंदोलन छेडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला जातो असे देखील आरोप त्यांनी केलेला आहे. आपण या सगळ्या आरोपांकडे कशा पद्धतीने एक मोठा अधिकारी वर्ग आहे ना, जो जाणीवपूर्वक राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा समाजामध्ये अंतर निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो. हे फार मोठं षडयंत्र आहे. उपकरण माझाच महामंडळाचा विषय घेतो. जात प्रमाणपत्राचा विषय मला एवढं गांभीर्य माहित नाही, कारण ते कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात झाले मला याची कल्पना नाही. परंतु महामंडळाचं उदाहरण घेतलं तर जे अटी शर्ती निर्माण केलेल्या आहेत हे काही शासनाने त्याला सांगितलं नाही, पण त्यानं स्वतःचं डोकं चालवलं. पण मी आमदार चेअरमन म्हणून लेखी पत्र दिल्यानंतरही त्यांनी काहीच दखल घेतली नाही. म्हणजे काय आहे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज आंदोलन करावं, त्यांच्या विरोधामध्ये बोलावं असा प्रयत्न हे अधिकारी वर्ग करतात. राज्याच्या प्रमुखांनी या अधिकारी वर्गांकडनं योग्य समज दिली पाहिजे की तुम्ही बजेटमध्ये तरतुदी करता, चांगल्या योजना आणता आणि जाणीवपूर्वक अधिकारी वाईट वागत असेल तर मग वाईट अधिकाऱ्यांच्या वरती योग्य ते शासन आणि खूप चांगली पोस्टिंग त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की त्यांनी काय चुकलं. शासन करताना काही दोष नसतो. 100% माझ्या प्रकरणात तर शासनाचा काय दोष मला दिसत नाही, कारण शासनाकडनं कुठे अटी शर्ती अशा निर्माण करून लाभार्थी कमी करावे असं कुठल्याच प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. यांना खोडसाळपणाने स्वतःच काहीतरी केलं. पण मग अशा अधिकाऱ्यांची काही नावं आपण पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये जाहीर कराल का? मी तर करतो ना. मी तर आता महामंडळाचे आमचे एमडी विजयसिंह देशमुख यांचं तर नाव तर उघड घेतलेलं आहे. आता बाकीच्या विषयावरती मला याची कल्पना नाहीये, परंतु असे एखाद्या जिल्हा स्तरावरचे अधिकारी व्हॅलिडिटी देताना काही चुकीचं करत असतील तर मग आम्हाला त्यांची नावं मिळाली, पुरावे मिळाले, आम्ही त्यांचे नाव देऊ. अध्यक्ष महामंडळाने बीडचे पत्र म्हणजे आंदोलन नाही, आम्ही आता उद्या मंत्री महोदय विखे पाटील साहेबांना सविस्तर एक गट्टे घेऊन गेलो तर 2000 गट्टे माझ्याकडे आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100-500 आले. याच्यावरती उद्या विखे पाटील साहेबांना हे पुरावे देतील. हे पुरावे दिल्यानंतरही उपसमितीने जर यामध्ये काहीच केलं नाही तर मग आपल्याला निर्णय घ्यावा लागणार. आपण समाजाची माणसं आहोत. समाजाच्या बाजूने मराठा समाज जर उद्या व्यवस्थित राहिला नाही तर तो एका प्रकारे माझ्याकडे बघताना संशयाने बघेल आणि मी जातीवंत मराठा आहे, समाजाच्या पुढे मी पण जाऊ शकणार नाही. पण त्या सुद्धा तुम्ही असं देखील म्हणाला की जर समाजाची कामं होणार असेल तर तुम्ही महामंडळाचा राजीनामा देतो. एका वेळेस तुम्ही हातावरती देवेंद्र नाव दिलं होतं, आता असं की सरकारमधलं मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण जाऊन सुद्धा ऐकलं जात नाही का तुमचं देखील सरकार? 3 दिवसाच्या वातावरणामध्ये अभिमन्यू पवार आमदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याचशा विषयी कानावर घातलेले आहे. अपेक्षित आहे की माझे मुद्दे आहेत ते मुख्यमंत्री माझं व्यवस्थितपणे ऐकून घेतील. माझंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यातल्या आमदारांनी, तालुक्यातल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना हे कळवलेलं आहे की किती समाजामध्ये आपल्या नावाची प्रतिमा खराब होती. त्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करतील हे मला पूर्णपणे विश्वास आहे. महामंडळाने मे 2026 मध्ये व्याज परताव्याच्या क्लेम प्रक्रियेमध्ये बदल केला होता. काय बदल होता तुम्ही? आता हे मला एवढं सांगता येणार नाही, कारण मी मगाशी सांगितलं मी सध्या नावापुरता चेअरमन. म्हणजे एमडीनी एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना चेअरमनच्या कानावर घालून त्याची संमती तरी घेतली पाहिजे. आता त्यांनी काय बदल केला हे मी जरा माहिती घेऊन मग मी तुम्हाला कळवतो. काय झालंय आधीच त्यामुळे प्रलंबित राहिले प्रकरणाने, त्या प्रक्रियेमुळे ना नवीन जे प्रकरण होते ते प्रलंबित झाले. काय अतिहुशार अधिकारी आल्यामुळं मूळ समाजाचं नुकसान होतं. म्हणजे जास्त शिक्षण असल्यामुळे काय होतं, एवढा ग्रामीण भागातला मराठा समाज शेतकऱ्यांचा मुलगा शिकला असता तर आम्हाला काय बँकेमधून कर्ज घ्यायची गरज लागली असती का? त्यांना आम्ही आरक्षण का मागतोय, तर आमची मुलं शिकली नाहीत, जे शिक्षण भविष्य झाली तर त्यांना शासकीय नोकरी म्हणून मागतोय. आता या अधिकाऱ्याला काय मला शब्दच नाही, आता मीडिया समोर काय बोलणार. याला जरा तरी ग्रामीण भागातला काहीतरी अंदाज पाहिजे. तर मराठवाड्यासारखा दुष्काळ भाग, आता तो सातारचा, मी सातारचा आहे, सातारामध्ये चांगली परिस्थिती आहे.
जिल्ह्यामध्ये, पण मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात परिस्थिती फिरलात ना तुमच्या लक्षात येईल की काहींची तर दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. जो बदल आहे तो बदल समाजाच्या उद्योजकांच्या विरोधात असेल तर तो बदल आम्ही करेल. आपण जे मोर्चा काढताय किंवा फिरताय सगळीकडे, तसं लक्ष्मण आठवले देखील आजपासून एक मोर्चाला सुरुवात केली आहे. ते देखील पश्चिम महाराष्ट्र दौरा करताय. पण अखेरच्या काय पोटात दुखतंय मला तर कळत. आणि जरांगे पाटील समाजाचं काम करतात. आता लक्ष्मण आखे करतोय त्याला काय प्रतिसाद मिळतोय हे मीडियाला मला माहित आहे. आणि जरांगे पाटलांच्या पाठी समाज उभा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना शुभेच्छा. आमचा नेता व्यवस्थितपणे काम करतोय आणि ते व्यवस्थित करत राहतो. जरांगे पाटील पुत्र देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. काय बघा एक सांगू ना की त्याची उंची काय हे कळत. जरांगे पाटील त्या एका अशा स्टेजवरती पोहोचलेले आहेत की अशी नाट्यावरची आजूबाजूली काही फुटणारी मंडळी फुटली ना तर त्यांना फरक पडत नाही. आणि समाज बघत असतो, आपल्या नेत्याचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला बघत असतो. कधीतरी एखादा माणूस आडवा गेला की त्याला त्याची चूक लक्षात येते. आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा खूप खर्च टीका केली. त्यांची पत्रिका कशी झाली किती झाली बरं? मला याची कल्पना नाही की म्हणजे विखे पाटील साहेबांच्या बरोबर प्रसाद लाड स्वतः मध्यस्थीला होते. प्रसाद लाड त्यांना गावी भेटून आले होते अंतरवाडीला. आणि प्रसाद लाड आजही प्रयत्न करतात की काही गैरसमज असतील तर त्या गैरसमज त्या ठिकाणी निघावा. ते काय बोलले ते मला माहिती. ओके ठीक. थँक्यू व्हेरी मच. अध्यक्ष, आपण एमडीचं प्रक्रियेबद्दल बोललात किंवा एमडी कारभाराबद्दल बोललात. पण लाभार्थ्यांनी नेमकं दाद कुणाकडे मागायची? अध्यक्ष म्हणून ते आपल्याकडे देणार. हो.